आज बातमी आहे मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनसे मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मीरा भाईंदरमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। मनसेच्या मोर्चाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। पोलीस दलाकडून मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। या शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि इथली शांतता सुव्यवस्था निश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। त्याबद्दलचे स्पष्ट निर्देश काली दिलेले आहेत। या आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। याशिवाय जे लोक अशा प्रकारचा बेकायदेशीर मोर्चा काढण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत, तशा प्रकारच्या सर्व व्यक्तींना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रिव्हेंटिव्ह डिटेशनमध्ये ताब्यात घेतलेलं आहे। आणि मला खात्री आहे की आयुक्तालयामधील जे शांतताप्रिय लोक आहेत, इथली सर्व जनता जी आहे ती पोलीस दलाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करेल। कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मीरा रोड। तर मोर्चा आधीच पहाटेच्या सुमारास अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर दुसरीकडे संदीप देशपांडे त्याचबरोबर माजी आमदार राजू पाटील यांना देखील पोलिसांनी नोटीस बजावत मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातली आहे। तर 1 जुलैला मनसेकडून व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आलेली होती। मराठी बोलण्यास त्याने नकार दिला आणि उद्दामपणा केला, त्यामुळे ही मारहाण केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आणि त्याचाच निषेध म्हणत मनसेच्या या मारहाणीच्या विरोधात मीरा भाईंदरमधील व्यापारी संघटनेनं मोर्चा काढत आंदोलन केलेलं होतं आणि याच व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही। मराठी नाहीतर प्रबळ प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडून देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती। पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे, तेव्हा चुन चुन के एकेकाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभावाचं राजकारण भाजपकडून आपल्याला बघायला मिळतंय, हे अतिशय चुकीचं आहे। आणि हे सरकार काय करतंय तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करते। मराठी माणसांना परवानगी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल। कारण एका बाजूला परप्रांतीयाला तुम्ही परवानगी देता, एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता। या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल। ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे तसे ते लढणार का? भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडंसं दुर्दैव वाटतं की शांत बसतात, ते शांत बसलेले एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला बघायला मिळतील। हे मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला त्या